महाड दापोली राज्यमार्गावर सकाळी भीषण अपघात घडलाय। कुर्ला दिवेकरवाडी येथील अवघड वळणावर एसटी बस आणि आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाली। या अपघातात एसटीतील 4 प्रवासी आणि ट्रक चालक असे एकूण 5 जण जखमी झालेत। जखमींना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। ट्रक चालकाच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातानंतर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। सदाभाऊ खोत यांनी केलेलं विधान अत्यंत चुकीचं असून त्यांनी ते मागे घ्यावं अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली। आंदोलन हे देशाच्या लोकशाहीचा आत्मा असून आंदोलनाच्या माध्यमातूनच देशाला स्वातंत्र्य मिळाले असं त्यांनी सांगितले। विद्यार्थ्यांनी आंदोलन करताना केवळ राजीनाम्याची मागणी न करता व्यवस्था कशी सुधारता येईल यावर देखील विचार करणं गरजेचं आहे असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले। खोतकेंनी वक्तव्य केले दहशतवादी म्हटलेले याबद्दल तुमचं मला वाटतं मी त्याचं समर्थन करणार नाही। आंदोलक हा दहशतवादी किंवा त्याला आतंकवादी म्हणणं, देशातली तरुणाई तिथं होती आणि त्यांना अशा पद्धतीनं आपण बोलणं हे काही फार चांगलं नाही आहे। उलट त्याच्यातून कसा मार्ग निघेल याचाही प्रयत्न करणं फार गरजेचं आहे। मी याचंही समर्थन करत नाही का राजीनाम्यापेक्षा ती व्यवस्था मजबूत झाली पाहिजे। अशा पद्धतीनं समोर जर आंदोलक आले तर ते फार चांगलं होईल आणि कायमस्वरूपी तोडगा निघेल। एका राजीनाम्यानं व्यवस्थाच बदलून जाईल असं होणार नाही। त्याच्यामुळे अपेक्षा आहे का आंदोलकांनी या सिस्टीममध्ये अधिक काय काय असलं, त्याला न्यायालयीन दर्जा देता येता येईल का, ते सगळ्या केंद्र अधिक मिलिटरीच्या हाती देता येईल का, कारण तरुणांच्या समोर फक्त आता रोजगार आणि तोही सरकारी रोजगार एवढाच शिल्लक राहिलेला आहे आणि तो पर्याय फार तेवढाच एक पर्याय असल्यामुळं ते निष्ठेनं आणि तितक्याच प्रामाणिकपणे ह्या परीक्षा होणं गरजेचे आहे। जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान तरुणांवर झालेल्या लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या वापरावरून खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली। तरुणाईनं केलेला उद्रेक हा लोकशाहीचा भाग असल्याचं सांगत त्यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध केलाय। या घटनेची तुलना करताना त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाल्याचं म्हटलंय। 20 जुलै हा दिवस यापुढे डरपोक दिवस म्हणून लक्षात ठेवला जाईल असा दावा राऊत यांनी केलाय। आंदोलन हुकुमशाही पद्धतीनं चिरडण्याचा प्रयत्न झाल्यास आरोप करत त्यांनी सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची आपण विचारपूस केल्याचं सांगितले। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आंदोलकांच्या बाजूने असल्याचं सांगत संजय राऊत यांच्या कार्यकर्त्यांच्या सहभागाचा त्यांनी उल्लेख केलाय। केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या वक्तव्यावर टीका करत ही घटना तरुणांमध्ये असंतोषाची ठिणगी असल्याचं त्यांनी म्हटलंय। माझी प्रतिक्रिया आम्ही काल दिली। एक लक्षात घ्या, माझ्या माहितीप्रमाणे आंदोलन अद्याप संपलेलं नाही। काल रात्रभर माझी काही प्रमुख आंदोलक नेत्यांशी चर्चा झाली। आज दुपारनंतर आम्ही तिकडे जाणार आहोत। काल देशाच्या युवा शक्तीनं, तुम्ही त्याला काय जेन झी म्हणा किंवा वाय झी म्हणा, देशाच्या युवा शक्तीनं आपला संताप, आपला उद्रेक ज्या पद्धतीने व्यक्त केला त्यालाच आम्ही लोकशाही मानतो। नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सरकारने आणि त्यांच्या पोलिसांनी त्या तरुण मुलांवर, मुलींवर ज्या प्रकारचा अमानुष लाठी हल्ला केला, अश्रुधूर सोडला, फरफटत नेलं, पाय तोडले, डोकं फोडलंय, जाऊन पहा तुम्ही। आम्हाला जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण। जालियनवाला बागेत जनरल डायरने गोळ्या घातल्या, इथे भाजपच्या जनरल कायरने लाठीमार केला, अश्रुधूर सोडला, लहान लहान मुलींचा आक्रोश पाहिला। यांना मुलं बाळ नसल्यामुळे किंवा जे आहे ते परदेशात असल्यामुळे सुरक्षित, त्यांना आमच्या भारतातल्या मातीतल्या मुलांचं दुःख, त्यांच्या आईवडिलांचं दुःख आणि यातना कळणार नाही। म्हणूनच मी आज सांगितलं, कालचा दिवस हा भारतीय लोकशाहीतला अत्यंत काळा दिवस ब्लॅक। हा 20 जुलै हा दिवस यापुढे डरपोक दिवस म्हणून साजरा करा। डरपोक दिवस। मला असं वाटतं नाही, मी डरपोक हा पोलिसांनी ज्या प्रकारचा अत्याचार केला, हल्ला केला,
ज्या पद्धतीनं लहान मुलांना मारलं, हा डरपोकपणा आहे ना. सरकार लहान मुलांना, विद्यार्थ्यांना घाबरलंय आणि हुकुमशाहीप्रमाणे ते आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. काल ग्राउंडवरती आम्ही सगळे होतो की. काल आम्ही ताबडतोब वांगचुकना भेटायला गेलो. त्यांच्या प्रकृतीची चौकशी जाऊन आम्ही केली सफदरजंगला, त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर आम्ही परत तिकडे काही आंदोलकांना भेटलो. संध्याकाळी मी स्वतः जंतर मंतरला गेलो होतो काल. आता परत आम्ही जाणार आहोत. नाही, मला असं वाटतं की काय त्यांच्या पक्षानं महाराष्ट्र आंदोलन केलेलं आहे. मला इकडल्या त्यांची भूमिका सुद्धा कालच्या बैठकीमध्ये हे आंदोलकांच्या बाजूनेच होती. स्वतः सुप्रिया सुळे या आजारी आहेत. त्यांना मी काल, मलाही वाईट वाटलं की सुप्रियाताई म्हणजे फार व्होकल आहेत ज्याला आपण म्हणतो, पण त्यांचा आवाजच येत नाहीये. त्यांचा घसा पूर्णपणे जो कंठ आहे ते बिघडलेलं आहे आणि डॉक्टरांनी त्यांना किमान 10 ते 12 दिवस बोलू नये किंवा घशावर ताण देऊ नये हे सांगितलेलं आहे. त्यांचे लोक होते. आता 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 जे मला असं माझ्या माहितीप्रमाणे जे अनिस गवंडे आहे बिबटे बरोबर, ते त्यांच्याच पक्षाचे आहेत. बघा, खासदार असतील किंवा नसतील त्याहीपेक्षा कार्यकर्ते जमिनीवर. नाही, आता याच्यावरती आजचा आज हा चर्चेचा विषय नाही. पण या सगळ्या विरोधी पक्षांना हे आंदोलन ताब्यात घ्यायला पाहिजे. आम्ही आजच्या बैठकीत हा मुद्दा मांडणार आहोत. आम्ही स्वतः मुंबईमध्ये फार मोठं आंदोलन केलं, अजूनही करत आहोत, यापुढेही करत राहू. जिथे जिथे संधी मिळेल तिथे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे आघाडीवर जाऊन नेतृत्व करून तरुणांना एकत्र करून या सगळ्या मोठ्या आंदोलनाला समर्थन देत आहेत. शिवाजी पार्कचं आंदोलन हे महाराष्ट्रातलं किंवा देशातलं एक मोठं आंदोलन झालं, आपण पाहिलंच. आणि यापुढे सुद्धा हे आंदोलनं सुरूच राहतील. आम्ही इतकंच सांगतो आहोत की देश पातळीवरती आता हे आंदोलन घेऊन जावं लागेल. निर्लज्ज आहेत. हे आमच्या जखमेवर मीठ चोळतायत. एका बाजूला तरुण मुलांवर, विद्यार्थ्यांवर, लहान मुलांवरती अमानुष लाठीचार्ज करतायत आणि ज्यांच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे हे क्रूर आणि विकृतपणे हसत हसत बाहेर पडतायत, तोंडामध्ये काहीतरी चघळत. याचा अर्थ किती काळजी आहे याने या मुलांची. याला क्रौर्य म्हणतात आणि हे जे क्रौर्य आहे डरपोकपणातून निर्माण. या बातमीसोबतच टी टाइम मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.